सॉरी वैदेही. साहिल, तू का सॉरी म्हणतोस? खरं तर नाही अगं, शशी आईनी खूप हट्ट केला म्हणून असं यावं लागलं अचानक. तुला ह्या सिच्युएशन मध्ये टाकायची अजिबात इच्छा नव्हती माझी. फक्त एक विचारायचं होतं, तू नकार का दिलास याचं कारण कळू शकेल? मी श्रीमंत आहे म्हणून नकार दिलास का तू? असं असेल तर मी नाही साहिल, ते कारण नाहीये. मग तुझ्यावर घरातल्या जबाबदाऱ्या आहेत ह्याचं प्रेशर घेतलंयस का तू? तसं असेल तर मी तुला शब्द देतो वैदेही, लग्नानंतर आपण दोघं मिळून सांभाळू सगळं, आणि तुझा स्वाभिमानही जपला जाईल याची पूर्ण काळजी घेईन मी. साहिल, हेही कारण नाहीये. मग याचा एकच अर्थ निघतो, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, तुला मी आवडत नाही. बरोबर ना? हेच कारण आहे ना? असं समज, राम रायाला आपलं एकत्र येणं मान्य नाहीये. शक्यच नाही वैदेही, हे शक्यच नाहीये. बघितलंस वैदेही, तू जे बोललीस ते रामरायाला पण नाही आवडलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला खूप आनंद झालाय. तू हो म्हणालीस ना यांना? ताई, ऐक ना, मी तुमच्या लग्नात नाचणार आहे. ताई, मी नकार दिलाय लग्नाला. मनाचा न एकदा निर्णय घेतले ना की असा त्रास होतो वैद्य. कोणतं गाणं कुठल्या रागात बसवायचं, शाळेत असताना दुसरी भाषा म्हणून संस्कृत घेऊ की हिंदी, इतके छोटे छोटे प्रश्न मला विचारायचे असते. आणि आज लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेताना मला विचारावं असं नाही वाटलं. वाटलं होतं, पण मी नाही बोलले गुरुजी तुमच्याशी. सॉरी. तुला सॉरी म्हणायला लावायचं नाहीये मला, पण तुझ्या या वागण्यामागचं कारण कळत नाहीये मला. मला भीती वाटत होती गुरुजी. भीती? कसली भीती? लग्नाबद्दल मी तुमच्याशी बोलले तर तुम्ही माझी समजूत काढाल, मला पटवून द्याल आणि मी तयार होईन साहिलशी लग्न करायला, याची भीती. तू काय म्हणायचं तुझ्या या वागण्याला? गुरुजी, तुम्ही जे काही सांगता ना ते सगळं पटतं मला. तुमचा आदर करते. आजपर्यंत तुमचं ऐकून माझं कधीच कुठलंच नुकसान नाही झालेलं, पण यावेळी तुमचं म्हणणं कितीही पटत असलं तरी ऐकू शकणार नव्हते. तुम्हाला नाही म्हणण्याची वेळ येऊ नये ना म्हणून नाही आले तुमच्याशी बोलायला. घोड्यात टाकलेस तुम्हाला. आणि या सगळ्या मागचं खरं कारण काय ते नीट सांगशील? मला माहिती आहे ते कारण. हा फोटो काढला तेव्हा 14-15 वर्षाचा असेल साहिल.
तुझी मदत हवी आहे मला, म्हणून आलीये तुला भेटायला. ही त्याची सख्खी आई गायत्री. सख्खी आई? हो, माझी मोठी बहीण. म्हणजे मला इतके दिवस जी बाई भेटतीये ती ती साहिलची आई आहे. त्या काही वर्षांपूर्वी हे जग सोडून गेल्यात. राम राया त्या त्या फक्त मलाच दिसतात. हो, मी आत्म्याच्या रूपात वावरते. नाही, नको. आत्ता यांना काहीच सांगायला नको. साहिलच्या आई म्हणाल्या होत्या कुणालाही काहीही कळू देऊ नकोस. त्यांना भेटूनच पुढचं काय ते ठरवावं लागणार आहे. शशिकला माझ्या मुलाची, प्रभाकरची दुसरी बायको. साहिलची सावत्र आई. खरं तर सगळं मी तुला आत्ता सांगणार नव्हतो. साहिलशी लग्नाला तू नकार दिलास तेव्हा वाटलं की साहिल आणि आमच्या घरच्यांविषयीचा भूतकाळ तुला माहीत असायला हवा. म्हणजे कदाचित तू जो निर्णय घेतलायस त्याचा परत एकदा विचार करशील. मला सांगावा लागेल असा काय भूतकाळ आहे साहिलचा? सांगतो. सुभेदारांचा एकुलता एक मुलगा म्हणून अगदी लाडात वाढत होता साहिल. प्रभाकरने स्वतःच्या हिमतीवर बिझनेसचं मोठं साम्राज्य उभं केलं होतं. गायत्री घर खूप छान सांभाळत होती. साहिलवर तिने खूप छान संस्कार केले होते. अगदी दृष्ट लागेल असा संसार होता. आणि एक दिवस अचानक मुंबईहून नाशिकला येताना कार ऍक्सिडेंटमध्ये प्रभाकर आणि गायत्री गेले. साहिल एका दिवसात पोरका झाला. त्या धक्क्यातून सावरतोय तोच एक दिवस एक बाई 2 मुलांना घेऊन आमच्या समोरच्या फुटपाथवर रडारड करताना दिसली. प्रभाकर गेल्याने ती आणि तिची 2 मुलं निराधार झाली असं म्हणाली. म्हणजे तिच्याशी बोलल्यावर समजलं की प्रभाकरचे आणि तिचे विवाहबाह्य संबंध होते. तीच बाई म्हणजे शशिकला. तिचं म्हणणं होतं की तिला जायला कुठेही जागा नाहीये म्हणून आमच्या घरात ठेवून घ्यावं. ते मला मान्य नव्हतं. खरं काय आणि खोटं काय हे सांगायला प्रभाकर जिवंत नव्हता आणि ही बाई रडारड करून सहानुभूती मिळवायला पाहत होती. शेवटी माझा विरोध असतानाही साहिलने तिची आणि तिच्या मुलांची जबाबदारी स्वीकारली आणि तिला घरात घेतली. तेव्हापासून शशिकला माधवी आणि समरला घेऊन आमच्या घरात राहते. त्यावेळी त्यांच्यावर अन्याय होऊ नये अशी त्याची भावना होती. पण साहिलच्या याच स्वभावाचा फायदा घेतला त्या शशिकलाने. गोड बोलून बोलून त्याला इतका लळा लावला की तिचा एकही शब्द तो खाली पडू देत नाही. शशिकलानी बघता बघता घराची सगळी सूत्र हातात घेतली आणि बिझनेस सांभाळायला माधवीच्या नवऱ्याला घर जावई करून घेतलं. आता घर शशिकलाच्या हातात आणि आमचा सगळा बिझनेस दिग्विजयच्या हातात आहे. पण त्या दोघांना मी चांगलंच ओळखतो. साहिलशी नको तेवढे गोड वागतात ही लोक, कारण त्यांच्या मनात पाप आहे. सगळी प्रॉपर्टी एकदा साहिलच्या नावावर झाली की स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे त्यांना. एवढा मोठा बिझनेस आहे आणि साहिल एकटा मालक. काहीही करू शकतात ग हे लोक, कोणत्याही थराला जाऊ शकतात अशी भीती आहे मला. पण साहिलला तो खूप भोळा आहे ग. त्या शशिकलाने त्याच्यावर इतकं गारूड घातलंय की तिच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाही.
माणसातल्या चांगुलपणावर खूप विश्वास आहे साहिलचा, पण सगळे त्याच्यासारखे नसतात तर समजत नाही ग त्याला. साहिल आणि त्याचा बिझनेस सांभाळून घेण्यासाठी तुझ्यासारख्या जोडीदाराची गरज आहे त्याला. आणि तुमचं एकमेकांवर असलेलं प्रेम माझ्या अनुभवी डोळ्यातनं सुटलं नाही. त्याला गरज आहे तुझी वैदेही. तूच सांभाळून घेऊ शकशील त्याला. म्हणून म्हणतो लग्नाला होकार दे. आम्ही आहोत सगळे तुझ्या पाठीशी. काय ग, गॅरंटी होती ना तुला त्या साहिलशी लग्न करायला हो म्हणाल ताई म्हणून? काय झालं अचानक? गडबडच झाली जरा. माझे अंदाज चुकवण्यात लहानपणापासून एक्सपर्टच आहे ना ती. ताई, आता काय करायचं आपण? दिशा, तुला सावध राहावं लागणार का आता खूप. का? ज्या अर्थी तिने साहिलला नकार दिला त्या अर्थी तिला अजूनही पराग आवडतो. परागला जवळ ओढण्यासाठी ती काहीही करेल. काय झालं ताई? ताई, मी इथे टेन्शन मध्ये आहे. तू हसतेस काय? अगं किती बावळट, काहीच कसं कळत नाही तुला. अगं, तिने साहिलला नकार दिलाय म्हणजे ते श्रीमंत घरात जाणार नाहीये हे नक्की झालंय. त्यामुळे आता आपण सेलिब्रेट करायचंय. माझ्यासाठी हे खूप आहे. पुढचं पुढे बघू. पुढचं पुढे काय ताई? मला टेन्शन आलंय ग ताई. टेंशन लेने का नहीं जाने मन, टेंशन देने का. कुची कुची कुची. वा, सापडलं समोर सुभेदारचं फ्रेंड बुक प्रोफाईल. चला मनीषा मॅडम, कामाला लागा. फ्रेंड रिक्वेस्ट सेंड. हा फोटो काढला तेव्हा 14-15 वर्षाचा असेल साहिल. ही त्याची सख्खी आई गायत्री. तुझी मदत हवी आहे मला, म्हणून आलीये तुला भेटायला. मी तुला एका युद्धासाठी तयार करायला आली. पुढच्या 24 तासात सगळं चित्र स्पष्ट होईल. वैदेही,
पटली ओळख? हो सॉरी मला माहित नव्हतं तुम्ही साहिलच्या आई आहात. आजोबांनी मगाशी फोटो दाखवले ना तेव्हा लक्षात आलं. नमस्कार करते. सुखी राहा बाळा. पण तुम्ही फक्त मलाच का दिसताय? अशी कुठली मदत हवी आहे तुम्हाला? माफ करा पण तुमची एखादी इच्छा पूर्ण राहिली आहे का? एका आईच्या सगळ्या इच्छा तिच्या मुलाशीच निगडीत असतात. त्यात साहिलला दृष्टी नाहीये, त्यामुळे त्याची थोडी जास्त काळजी वाटते मला. हो खूप साधा आहे तो. पटकन कुणावरही विश्वास ठेवतो. तुला हे कळतंय ह्याचाच आनंद आहे. त्याच्या याच स्वभावामुळे साहिल संकटात सापडू शकतो आणि त्याचसाठी मला तुझी मदत हवी आहे वैदेही. साहिलसाठी मी काहीही करू शकते. माहितीये मला. मी तुला मागे म्हटलं होतं ना, युद्धासाठी तयार हो. आज सांगते, ते युद्ध तुला साहिलसाठी करायचंय. पण म्हणजे नेमकं काय करायचंय? त्याच्याशी लग्न कर, त्याची अर्धांगिनी हो. त्यानंतरच तुला पुढे काय करायचंय याचा खुलासा होईल. सध्या तरी मी एवढंच सांगू शकते. पण माझी एवढी विनंती मान्य कर. माझ्या साहिलला तुझ्यासारख्या निष्पाप मुलीची गरज आहे. तुझा साधेपणा हे तुझं बळ आहे आणि हेच बळ माझ्या साहिलला वाचवू शकणार आहे. या लग्नाला नाही म्हणू नकोस. एका आईची एवढी विनंती मान्य कर.